प्रकरण 7. आप्पा धुमाळ, एक काळोख सत्य. आप्पा धुमाळचा तो जहरी प्रश्न वास्तूच्या जुन्या भिंतींमध्ये अजूनही थितरत घुमत होता. असं काय दिलं या पोरीने तुला की तू तुझ्या बापाच्या स्मृतीचा भर चौकात लिलाव मांडलायस? आप्पाच्या या प्रश्नाने सुशांतच्या मनात संतापाचा विस्तो पेटला. त्याने एक पाऊल पुढे टाकलं आणि आप्पाच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत शांतपणे म्हटलं, आप्पा, तुम्ही विचारलत ना की सई मॅडमने मला काय दिलं? तर त्यांनी मला माझ्या बाबांचं ते हरवलेलं स्वप्न दिलं. तुम्हाला ही जागा हवी होती कारण तुम्हाला इथं तुमच्या हावरेपणाचं गोडाऊन उभे करायचं होतं. शेतकऱ्यांचं रक्त शोषून भरलेलं धान्य तिथंच चढवायचं होतं. माझ्या बाबांनी तुम्हाला तेव्हा जागा नाकारली कारण त्यांना इथं स्वार्थ नको होता. सुशांतचा आवाज आता सिंहासारखा खणखणीत झाला होता. सई मॅडमने मला पैसे दिले नाहीत तर त्यांनी या गावाला विचार देण्याचं वचन दिले. मी माझ्या बापाच्या स्मृतीचा लिलाव नाही करत आप्पा. उलट मी त्या स्मृतींना आज खऱ्या अर्थाने जिवंत करायला सुरुवात केली आहे. माझ्या बाबांचा खरा वारसदार कोण आहे हे आज या वास्तूला सुद्धा समजले. सुशांतच्या या उत्तराने आप्पा धुमाळची बोलती एका क्षणात बंद झाली. त्याने रागाने आपले दात ओठ खाल्ले. भर दिवसा आपल्याच गावात एका पोराने आपल्याला असं सनसनीत उत्तर द्यावं हे आप्पाच्या अहंकाराला अजिबात सहन होणारं नव्हतं. तो काहीच न बोलता तिथून तडक बाहेर पडला. पण त्याच्या मनात आता सुडाचा वणवा पेटला होता. आप्पा धुमाळ जेव्हा तेव्हा वास्तूतून बाहेर पडला तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या स्वतःचा इतिहास एका चित्रपटासारखा सरकू लागला. सावर्डे गावासाठी आप्पा म्हणजे साक्षात भीतीचं दुसरं नाव. पण हा आप्पा असाच क्रूर आणि श्रीमंत नव्हता. 40 वर्षांपूर्वी तो एका अत्यंत गरीब कुटुंबातला केविलवाणा तरुण मुलगा होता. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून त्याचं घर कसंबसं चालायचं. त्या काळी त्याला गावातील श्रीमंत लोकांनी दिलेली वागणूक आप्पाच्या मनावर कायमची कोरली गेली होती. पैसे नसतील तर माणसाला कुत्र्यासारखी किंमत असते हे त्याने लहानपणीच शिकलं होतं. त्या दिवसापासून त्याने ठरवलं की कसंही करून या गावावर राज्य करायचंच. सुरुवातीला त्याने छोटे मोठे काळे धंदे सुरू केले. धान्याची अफरातफर करणं आणि गरिबांना लुटणं हा तर त्याचा मार्गच बनला. आप्पाने हळूहळू गावच्या राजकारणात आपले पाय रोवले. त्याने अडकलेल्या शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजाचं आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं. ज्या हातांनी त्याला मजुरी दिली होती त्याच हातांच्या जमिनी त्याने एका कोऱ्या कागदावर अंगठा घेऊन हडप केल्या. तो दिसायला जरी पांढरा शुभ्र असला तरी त्याचं मन कोळशापेक्षाही जास्त काळं होतं. त्याने सावर्डे गावात स्वतःचं एक अघोषित साम्राज्य उभं केलेलं होतं. आप्पाच्या या क्रूरतेचा सर्वात मोठा बळी ठरला होता तो म्हणजे गरीब शेतकरी सखाराम. 10 वर्षांपूर्वीची ही गोष्ट सावर्डे गाव आजही विसरलेलं नाही. सखारामच्या घरात लग्नाची प्रचंड मोठी लगबग होती. अंगणात पिवळी हळद सांडली होती आणि सनईचे सूर घुमत होते. पण आदल्या दिवशी अचानक पैशांची मोठी चणचण बसली. कोणताही मार्ग न उरल्याने सखारामने आप्पाकडे हात पसरले. आप्पाने अत्यंत गोड बोलून 50,000 रुपये दिले. पण बदल्यात सखारामच्या 5 एकर जमिनीवर डोळा ठेवला. सखाराम अडाणी होता. त्याने विश्वासाने आप्पाने सांगितलेल्या कागदावर अंगठा मारला. मुलीचं लग्न दुसऱ्या दिवशी अतिशय थाटामाटात पार पडलं. सखारामने आपल्या लेकीला डोळ्यात पाणी आणून सासरी पाठवलं. त्याला वाटलं की आता आपलं सर्वात मोठं कर्तव्य संपलं. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जेव्हा सखाराम वावरात गेला तेव्हा आप्पाची गुंड माणसं सखारामच्या वावरात 2 मोठे ट्रॅक्टर घेऊन घुसली होती. त्याची हिरवीगार आणि वाऱ्यावर डोलणारी ज्वारी ट्रॅक्टरखाली अक्षरशः तुडवली जात होती. सखाराम जीवाच्या आकांताने तिथे धावतच गेला. त्याने त्या गुंडांचे पाय धरले. साहेब, माझं उभं पीक असं का तुडवताय? मी तुमचं सगळं पैसं व्याजासकट देईन. सखाराम मातीत लोळून अक्षरशः ढसाढसा रडत होता. तेव्हा आप्पा तिथं स्वतः
आपल्या गाडीतून उतरून आला. त्याने हातातील चांदीची छडी सखारामच्या छातीवर लावली. सखाराम, हा कागद बघ. तू ही जमीन मला कायमची विकली आहेस. आता इथं तुझं काहीच नाही. सखारामच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्याने आप्पाचे पाय धरले, पण आप्पाने त्याला लाथ मारली. सखारामने त्याच रात्री आपल्या घरात एका दोरीने गळफास लावून घेतला. गावात कुजबूज झाली, पण आप्पाविरुद्ध बोलायची हिंमत कुणाचीच नव्हती. अशा अनेक सखारामच्या राखेवर आप्पाने आपले हे सोन्याचं सिंहासन उभं केलं होतं. वास्तूतून अपमानित होऊन आप्पा जेव्हा आपल्या मोठ्या वाड्यात पोहोचला, तेव्हा तिथली हवासुद्धा दहशतीने गारठून गेली होती. त्याने वाड्यात येताच हातातली चांदीची छडी काचेच्या टेबलावर जोरात आपटली. काचेचे तुकडे वाड्यात पसरले. त्याचा उजवा हात असणारा काशीनाथ धावत पुढे आला. आप्पा, काय हुकूम काय? त्याने घाबरत विचारलं. आप्पाचे डोळे रागाने अक्षरशः लाल झाले होते. काशीनाथ, त्या सईला आणि सुशांतला वाटते की ते तिथं लायब्ररी उभी करतील. त्यांच्या या भ्रमाचा भोपळा आता मला फोडावाच लागेल. उद्यापासून त्या वास्तूच्या साफसफाईसाठी गावातला एकही मजूर तिथं जाता कामा नये. जे सामान त्यांना लागणार आहे ते गावातल्या एकाही दुकानातून त्यांना मिळता कामा नये. आप्पाने एक विषारी हसू आपल्या ओठांवर आणलं. त्यांना रंग हवाय ना? मी त्यांना रक्ताचा रंग दाखवीन. सिमेंट आणि वाळूचं एक पोतं सुद्धा त्या वास्तूच्या दरवाजापर्यंत पोहोचता कामा नये. आप्पाने काशीनाथला खून केली. काशीनाथने लगेच खिशातून आपला मोबाईल काढला आणि गावातल्या हार्डवेअर दुकानदाराला फोन लावला. ऐक रे शामराव, त्या सुशांतच्या वास्तूवर सिमेंटची एक गोणी जरी तुझ्या दुकानातून गेली तर तुझं दुकान रातोरात कसं जळून खाक होईल हे तुला पण समजणार नाही. फोनवरची ती धमकी एका क्षणात पूर्ण गावात पसरली. बघूया ही पुण्याची मॅडम आणि तो माजलेला पोरगा कुठल्या जिद्दीवरती रद्दीची शाळा उभी करतात. सावर्डे गावचा इतिहास सांगतो की आप्पा धुमाळ कधीच पराभव स्वीकारत नाही. आप्पाचा हा पहिला भयंकर वार आता सई आणि सुशांतच्या दिशेने झेपावला होता. वाचनालयाचं स्वप्न आता एका मोठ्या संघर्षाच्या आगीत होरपळायला सुरुवात झाली होती. आणि या आगीतून सई आणि सुशांत कसे बाहेर पडतात हे आता काळच ठरवणार होता. तुम्हाला ही कथा आवडली असल्यास या कथेला लाईक करा. ही कथा इतरांशी शेअर करा. तुम्हाला काय वाटतं ते याबद्दल कमेंट करा. आणि हो, जाताना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.